नमस्कार प्रेक्षकांनो. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता क्षितिजा रडत असते. ती म्हणत असते की माझ्या आईबाबांना कुणी क्रिमिनल बोललेलं मला आवडणार नाही. मला खूप जास्त वाईट वाटतं आणि मला रडू येतं. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही बाळा, आम्ही क्रिमिनल नाही आहोत. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, तुम्ही दोघेजणं क्रिमिनल नाही आहात, मग ते सगळेजणं तुम्हाला असं का बोलतात? तेव्हा क्षितिजा म्हणते, हे बघ बाळा, ते जरी काहीही बोलत असले तरीसुद्धा तुला माहिती आहे ना, तुझे आई बाबा कसे आहेत ते. मग त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस बाळा. आम्ही क्रिमिनल नाही, आम्ही काहीही गुन्हा केलेला नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, क्षितिजा, हे बघ कोण काय बोलतं, आमच्यासाठी ते महत्त्वाचं नाही आहे. आमच्या बाळाला आमच्याबद्दल काय वाटतं ना, ते महत्त्वाचं आहे. पिल्लू सांग बरं, तुला काय वाटतं, आम्ही क्रिमिनल आहोत का? आम्ही काहीतरी गुन्हा केला असेल असं वाटतं तुला? क्षितिजा म्हणते, नाही, मला नाही वाटत. पण त्या लोकांना वाटतं ना की तुम्ही क्रिमिनल आहात, मग त्यांना असं का वाटतं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आकाश एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. क्षितिजाची अवस्था बघून भूमी आकाशला टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाच्या आईला जेवणाचं ताट आणून दिलं जातं. तेव्हा रागिनी म्हणते, जेवा जेवा ताई, जेवून घ्या बरं. तेव्हा ती म्हणत असते, अपूर्वा, माझी अप्पू. तेव्हा रागिनी म्हणते, नाही ना हो, अजून अप्पू इथे आलेली नाही आहे. तो आकाश महाजन तो त्रास देतो हो तिला. अजूनपर्यंत तिला तो सुखाने राहू देत नाही आहे. म्हणून इथे अपूर्वा येऊ शकत नाही. नाहीतर तिच्या नोकरीचा प्रश्न आहे ना. तिची नोकरी गेली तर मग ती आकाश महाजनला धडा कसा शिकवेल? म्हणून ती आता इथे येऊ शकत नाही. तुम्ही जेवून घ्या बरं. तेव्हा इथे आता अपूर्वाच्या आईला पुन्हा एकदा पॅनिक अटॅक येतो. ती म्हणत असते, आकाश महाजन वाईट आहे, वाईट आहे तो आकाश महाजन. तो खूप जास्त नीच आहे. असं इकडे अपूर्वाची आई म्हणत असते. तिला आता चक्कर यायला लागते आणि चक्कर आल्यानंतर ती बेशुद्ध होऊन जाते. ती खाली पडते. जेवणाचं ताट मात्र तसंच राहिलेलं असतं. त्यातला एक घाससुद्धा इथे तिने खाल्लेला नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, चक्कर येऊन खाली पडल्यानंतर रागिनी पटवर्धनला आनंद होतो. ती हसायला लागते आणि बाहेर निघून येते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई, अहो असं का केलं तुम्ही? त्या बिचारीला जेवून तरी द्यायचं होतं ना. ती जेवलीसुद्धा नव्हती आणि तुम्ही काय केलं? त्या आकाशचं नाव घेतलं. तेव्हा रागिनी म्हणते, तेच तर करायचं होतं मला तिला जेवू तर द्यायचं नव्हतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, का आई? तेव्हा रागिनी म्हणते, त्याच्या मागेसुद्धा कारण आहे. जेव्हा अपूर्वाला कळेल की आकाश महाजनने तिच्या आईला किडनॅप तर केलं आहे, पण त्याचबरोबर तिला जेवायलासुद्धा दिलेलं नाही आहे, तिला उपाशी ठेवलं आहे, तिचे हाल चालू आहेत, ही गोष्ट जेव्हा अपूर्वाला कळेल ना, तेव्हा अपूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकेल. अजून चिडेल, ती खूप जास्त रागवेल. तिच्या आईला उपाशी ठेवलं म्हणून ती चवताळून जाईल आणि आकाशच्या बाबतीत अजून काहीतरी टोकाचं पाऊल उचलेल. म्हणून मी हे सगळं केलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आपल्या टीमला सांगत असते की जास्तीत जास्त माणसं कामाला लावा, मॅनपॉवर वाढवा. माझी आई आकाश महाजनच्या ताब्यात आहे. आकाश महाजनच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत, जेवढे गोडाऊन आहेत, सगळेच्या सगळे चेक करा. माझ्या आईला कुठे किडनॅप केले हे शोधून काढा. तेवढ्यातच तिथे आकाश येतो. अपूर्वा घाबरलेली असते. म्हणजे तिला असं वाटतं की ती बाई माझी आई आहे. हे आकाशने ऐकलं की काय? पण आकाश तिथे वेगळ्याच हेतूने आलेला असतो. क्षितिजाच्या डोक्यावरती, तिच्या मनावरती जो काही परिणाम झालेला असतो त्याचा जाब विचारण्यासाठी तो अपूर्वाकडे आलेला असतो. तो म्हणतो, अपूर्वा, झालं तुझं समाधान? झालं तुझ्या मनाची शांतता? माझ्या मुलीला जो काही त्रास होतोय तो बघून तुला आनंद झाला असेल ना? अगं, आम्हाला गुन्हेगार ठरवण्यासाठी तू आमच्या मुलीला वेठीस धरलेस. लाज नाही वाटत तुला तुझ्या या अशा वागण्याची? सांग ना. तेव्हा अपूर्वा म्हणते, मी काही केलेलं नाही आहे. क्षितिजाबरोबर जे काही झालं त्याचं वाईट मलाही वाटतं आहे, पण याला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही जर मला व्यवस्थित कॉपरेट केलं असतात, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली असतीत, जे काही तुम्ही केले ते मान्य केलं असतं, तर मला हे सगळं करायची गरजच लागली नसती. तेव्हा आकाश म्हणतो, काय केलं आहे आम्ही? आम्ही काहीही केलेलं नाही आहे. म्हणजे आम्ही जो गुन्हा केलेलाच नाही आहे त्यासाठी तू आम्हाला प्रेशराईज करतेस, आमच्यावरती दबाव टाकतेस आणि आम्ही न केलेला गुन्हा आम्हाला मान्य करायला लावतेस. हे तू योग्य करतेस असं वाटते तुला? आम्ही जर केलेलंच नाही आहे तर आम्ही कुठला गुन्हा मान्य करायचा?
तेव्हा अपूर्वा म्हणते, तेच मला मान्य नाही आहे की तुम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे. असं तुम्ही जे काही बोलताय ना, हेच मला खटकतं आहे. तुम्ही गुन्हेगार आहात आणि हे तुम्ही मान्य करत नाही आहात, कळलं? म्हणून मला हे सगळं करावं लागेल, कारण मी एक पोलीस ऑफिसर आहे आणि हे माझं काम आहे. मला क्षितिजाला इंट्रोगेट करावं लागेल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव अपूर्वा, काहीही झालं तरीसुद्धा तू क्षितिजाला इंट्रोगेट करायचं नाही. तुझी हिंमत तरी कशी होते ना तिला इंट्रोगेट करायची, ते बघेनच मी. तेव्हा अपूर्वा म्हणते, मी करणारच. मी पण बघते ना कोण मायका लाल येतो मला अडवायला. तेव्हा इथे आकाश क्षितिजावरती असं बोलल्यानंतर अपूर्वावरती तो हात उगारतो. तेव्हा भूमी तिथे येते आणि आकाशला थांबवते. तेव्हा आकाश म्हणतो, मायकालाल कशाला हवाय तुला अडवायला? क्षितिजाचा बाप अजून जिवंत आहे ना. मी तिचा बाप आहे. मी पण बघतो ना तू माझ्या मुलीला कशी इंट्रोगेट करतेस ती. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी तिथून निघून गेलेले असतात. तेव्हा तिथे बलदेव येतो आणि म्हणतो, अपूर्वा, मला सांगितलं सगळं अथर्वने, कशा पद्धतीने क्षितिजा घाबरली येते. सगळं कळलं मला. अपूर्वा, मी तुला आधीसुद्धा सांगितलं होतं, या घराची शांतता आनंद भंग होईल असं काही करू नकोस. पण तू आल्या दिवसापासून तेच करतेस. आल्या दिवसापासून तू लगेच रागिनी पटवर्धनची केस स्वतःकडे घेतलीस आणि तिची पायामुळं तू उकरून काढायला सुरुवात केलीस आणि त्याचा थेट सगळा आरोप तू आकाश आणि भूमी यांच्यावरती लावलास, जे तू अत्यंत चुकीचं केलंस. तेव्हा इथे या सगळ्या प्रकरणामध्ये तू क्षितिजाला खेचायला नको होतंस. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते, मी आकाश आणि भूमीला सुद्धा तेच सांगितलं आणि मी तुलाही तेच सांगते बलदेव, माझ्या कामाच्या मध्ये लुडबुड करू नका. मी माझं काम करते आणि त्याच्यामध्ये कुणीही आलेलं मला चालणार नाही आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, अपूर्वा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही करतेस ते अत्यंत चुकीचं आहे. तुला काही गरज नव्हती रागिनी पटवर्धनची केस घ्यायची आणि ती उकरून काढायची. या घरामध्ये सगळं काही चांगलं होतं, पण तुझ्यामुळे ते बिघडलंय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश भयंकर चिडलेला असतो. तेव्हा तिथे भूमी येते आणि म्हणते, आकाश, अरे शांत हो ना, किती चिडचिड करशील? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अगं कसा शांत राहू मी? त्या अपूर्वामुळे आपल्या मुलीची काय अवस्था झाली तू बघितलंस ना. अगं किती लहान आहे ती मुलगी, 7 वर्षांची मुलगी आहे. तिच्या मनावरती कसा विपरीत परिणाम घडला या सगळ्याचा बघितलंस ना. मला भीती वाटते भूमी, म्हणजे माझ्यावरती जो काही परिणाम झाला होता त्या अपघातामुळे मी जसा ट्रॉमटाईज झालो होतो, तशी आपली मुलगी तर होणार नाही ना. ती कुठल्या ट्रॉमामध्ये जाणार नाही ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, असं होणार नाही. तू शांत हो बरं, शांत हो. हे बघ, मला माहिती आहे तुला आता राग आलाय, तुला वाईट वाटतंय आपल्या क्षितिजाबरोबर जे जे काही झालं ते बघून. पण आपण आहोत ना, आपण आपल्या मुलीला या सगळ्यातून बाहेर काढू. पण तू चिडचिड करू नकोस. तुझा राग किती भयंकर आहे मला माहिती आहे ना. रागाच्या भरामध्ये आपल्याला काहीही चुकीचं करायचं नाही आहे. म्हणून तरी शांत हो, असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, मला आपल्या क्षितिजाची काळजी वाटते. आपण सगळं काही सहन करू गं, मला कसली भीती नाही वाटत. पण आपल्या मुलीच्या बाबतीत काही चुकीचं घडायला नको, तिच्यापर्यंत काही चुकीचं यायला नको. मला फक्त एवढंच वाटतं. तेव्हा भूमी म्हणत असते, आपल्या मुलीच्या बाबतीत काही चुकीचं नाही घडणार आहे आकाश. आपण आहोत ना सगळेजण, आपण तिला या सगळ्यातून बाहेर काढू. तेव्हा बलदेव म्हणत असतो आपल्या मनामध्ये, क्षितिजाच्या बाबतीत जे काही झालं अत्यंत चुकीचं आहे आणि इथे आकाश आणि भूमी खूपच जास्त आता अपूर्वावरती रागवले सुद्धा. मला तिच्या वतीने जाऊन त्या दोघांची माफी मागायला हवी, कारण नकळतपणे का होईना पण तिच्याचमुळे ते दुखावले गेले आहेत. तेव्हा आकाश म्हणत असतो, ही अपूर्वा पण ना आपल्याला आपल्या मुलीला या सगळ्यातून बाहेरसुद्धा काढू देणार नाही. एवढं सगळं घडलंय, इतक्या लहान मुलीला इतका त्रास होतोय, तरीसुद्धा मूर्खासारखी बोलतेय की तिला मी इंट्रोगेट करणार म्हणून. मी पण बघतो ना कशी इंट्रोगेशन करते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, आकाश, हे बघ, ती मुद्दामून हे सगळं करते, आपल्याला माहिती आहे. ती आपल्या मुलीला त्रास देते जेणेकरून आपण जो गुन्हा केलेलाच नाही आहे तो आपण मान्य करू असं वाटतंय तिला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते, आकाश, अरे इथे पोलिसांना असं फक्त वाटतंय की आपण गुन्हेगार आहोत, तर त्यांनी मीडियामध्ये इतकी बदनामी केली, आपलीसुद्धा बदनामी करून ठेवले. आणि जेव्हा त्यांना कळेल की आपण खरे गुन्हेगार आहोत, आपल्या मुलीला आपल्यामुळे किती आणि काय काय सहन करावं लागतंय रे. ती बिचारी एकटी झटते या दुनियेशी. आपण रागिनी पटवर्धनचा खून केला ही गोष्ट जर खरोखर मीडियामध्ये आली तर काय होईल ना आकाश. या गोष्टीचा विचार करूनच मला भीती वाटते. अरे रागिनी पटवर्धन
पटवर्धनचा खून केल्यानंतर 7 वर्ष आपण तो खून लपवण्याचा प्रयत्न करतोय, पण हा खून आपल्याला करायचा नव्हता. आकाश, तुला सुद्धा माहिती आहे तेव्हाची सिच्युएशन काय होती. अरे त्या ठिकाणी आपण फक्त आपल्या मुलीला वाचवायला गेलो होतो ना रे. एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा ती बाई आपल्या मुलीचा जीव घ्यायला आली होती. ती बाई आपल्या मुलीला पळून घेऊन जात होती आणि टाकीमध्ये टाकत होती. टाकीमध्ये तिला टाकू दिलं नाही म्हणून ती बाई नंतरला आपल्या मुलीचा गळा दाबायला निघाली होती. आपलं पिल्लू वर्षभराचं सुद्धा नव्हतं रे, म्हणून आपल्याला हा गुन्हा करावा लागला होता. हो ना आकाश? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हो ना, त्या बाईला आपण किती थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही. आणि तेव्हा मला लोखंडाचं दोरखंड तयार करून तिच्या गळ्यामध्ये टाकावं लागलं तिला अडवण्यासाठी. तर आपल्या मुलीला, आपल्या पिल्लूला ते आपल्यासमोर टाकीमध्ये टाकायला निघाली. तिला जरा मागे खेचलं तर ती आपल्या मुलीला फेकायला निघाली. तेव्हा कसं बसं मी आपल्या पिल्लूला झेललं गं. ती जर जरा तरी आपल्या हातातून सटकली असती ना तर आज आपली पिल्लू जिवंत नसती. आपल्या पिल्लूला गायब करण्यामागे सुद्धा तिचाच हात होता. तिला काही करून क्षितिजाला आपल्यापासून फक्त दूर करायचं होतं. आपल्याला इथे म्हणजे संतान सुख घेऊ द्यायचं नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की पिल्लूचा गळा दाबायला आल्यानंतर चुकून मला नाईलाजाने तो दोरखंड खेचावा लागला आणि ती पडली आणि तिथेच तिचा जीव गेला. आपण मुद्दामून तिला मारलंसुद्धा नव्हतं. आणि मग तो गुन्हा लपवण्यासाठी आपल्याला तिला पाण्यामध्ये, त्या टाकीमध्ये टाकावं लागलं. पण त्यानंतर ही गोष्ट अपूर्वाला कळली आणि ती संशयाने का होईना पण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. 7 वर्ष हा गुन्हा आपण लपवण्याचा प्रयत्न करतोय. आपण सरेंडरसुद्धा करायला गेलो होतो आकाश. गायकवाड सरांना सांगायला सुद्धा गेलो होतो. पण तेव्हा देवी आईचा संकेत आपल्याला मिळाला आणि आपण परत घरी आलो. तेव्हा आपलं पिल्लू 1 वर्षाचं सुद्धा नव्हतं रे. जर आपण सरेंडर करून जेलमध्ये गेलो असतो तर आपल्या पिल्लूचं काय झालं असतं. आणि मानसी आणि अथर्व ते तर अजून लहान आहेत रे. त्यांना तर आपलाच आधार आहे. आणि बलदेवसुद्धा आपल्या घरामध्ये व्यवस्थित रोला नव्हता. त्यालासुद्धा आपली गरज होती. त्याची आई मरणाच्या दारामध्ये उभी होती. तिचासुद्धा खर्च करायचा होता. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला मेघची खूपच जास्त मदत झाली. मेघने सुद्धा रागिनी पटवर्धन परदेशात गेल्यासाठी खूप मदत केली आणि त्याने ते सगळे खोटे डॉक्युमेंट्स तयार केले. तो हॅकर असल्यामुळे त्यानेसुद्धा आपल्याला खूपच मनापासून मदत केली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशभूमी जे काही घडलं होतं ते सगळे एकमेकांबरोबर पुन्हा पुन्हा बोलत असतात आणि हे सगळं आता बलदेवने ऐकलेलं असतं. बलदेवला खूप मोठा धक्का बसतो. रागिनी पटवर्धनचा खून या दोघांनीच केलाय ही गोष्ट आता त्याला कळलेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते, बलदेव दादामुळेच रागिनी पटवर्धनचा खरा चेहरा आपण सगळ्यांच्या समोर आणू शकलो. खरंच रे, मला भावासारखाच आहे तो. त्याचा खूप आधार वाटला होता तेव्हा मला आणि म्हणून तर त्याला आपण आपला भाऊ म्हणूनच घरामध्ये ठेवून घेतलं ना. पण अपूर्व आल्यापासून सगळं काही विस्कटत चालले रे आकाश. असं आता वाटतंय की आपण जेलमध्ये गेलो तर आतासुद्धा आपल्या घराची जी घडी बसली ना ती विस्कटून जाईल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की त्यावेळेला सुद्धा आपण सरेंडर करू शकलो नाही आपल्या कुटुंबासाठी आणि म्हणूनच आपलं हस्तखेळतं कुटुंब 7 वर्ष व्यवस्थित एकत्र आनंदाने राहत होतं. पण अपूर्व आल्यापासून फक्त रागिनी पटवर्धनचा विषय सुरू आहे आणि त्यासाठी ती आपल्याला या प्रकरणामध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी ती आपल्या मुलीलासुद्धा वेठीस धरते. हे अत्यंत चुकीचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की आत्तासुद्धा सरेंडर होण्याची आपली इच्छा असली ना तरीसुद्धा आकाश आपण सरेंडर नाही होऊ शकत. आपल्याला आता गप्प राहावंच लागेल. आपल्याला काही बोलून जमणार नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेवनं सगळं ऐकलेलं असतं आणि बलदेव आता स्टडी रूममध्ये येतो. त्याला खूप जास्त त्रास होत असतो. तेव्हा त्याला आठवत असतं की आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे. बलदेव दादाचा मला आधार वाटतो. अथर्व आणि मानसी लहान आहेत, त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. आपली क्षितिजासुद्धा लहान आहे. आपल्याला सरेंडर जरी व्हायचं असेल तरीसुद्धा गप्प राहणं गरजेचं आहे. हे भूमी आकाशचे बोल आता बलदेवच्या कानामध्ये वाजत असतात. बलदेव आता पाणी प्यायला घेतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याला वाटत असतं एवढं सगळं घडलं आकाशभूमीच्या आयुष्यात आणि आपल्याला त्याबद्दल काही माहितीच नाही आहे, काही कल्पनाच नव्हती. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मूर्ख अपूर्वा येते आणि म्हणत असते की प्लीज तुम्ही जरा क्षितिजाला घेऊन येता का, मला तिला इंट्रोगेट करायचं आहे. तेव्हा इथे भूमी रागानेच येते आणि म्हणते, काय गं,
मूर्ख आहेस का तू जरा? क्षितिजाची अवस्था काय आहे ती बघतेस ना, तरीसुद्धा तुला तिला इंट्रोगेट करायचं आहे. हे सगळं मुद्दामून करतेस का गं तू? आणि तिला इंट्रोगेट करून तुला काय मिळणार काय आहे गं? काय अपेक्षित काय आहे तुला? तेव्हा इथे अथर्व आणि मानसी म्हणतात, नाहीतर काय, हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे? क्षितिजाला इंट्रोगेट करून तिच्याकडून अशी काय उत्तरं मिळणार आहेत ज्याच्यामुळे तुमची केस पुढे जाऊ शकत नाही? तेव्हा इथे आता बलदेव येतो आणि म्हणतो की मला माहिती आहे ना नक्की तिला काय मिळणार आहे ते आणि काय मिळायला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आकाश दोघेजणं बलदेवकडे आता बघायला लागतात. तेव्हा बलदेव तिथे भूमी आकाशचं सत्य सांगायला आले की काय असं आता वाटत असतं.